तर नक्कीच करीबी मामला होऊ शकला असता. नितेश षटक संपलंय. मॅच चांगली आपण पाहतोय. 12 बॉल 7 धाब्यांची गरज समीकरण आपण पाहतोय. स्पीडअप टेपा लक्ष असू द्या दोन्ही टीमचा. स्पीडअप टेपा कारण ही स्पर्धा मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. अगदी विचार केला तर BCCची चिंचवली टीमची अगदीच ही स्पर्धा मानाची आयोजन देखील चांगलं पाहायला मिळतंय. या शंका नय्या आणि या रखरखत्या ट्रॉफ्या देखील आपण पाहू शकाल. चांगल्या ट्रॉफीज पाहायला मिळतील या शंका नय्या. अजून या 7 धाव्यांची गरज आणि या मायक्रोफोनवरती जोडले जातील नक्कीच. म्हणून जुगडा सरांना मी विनंती करेन या पण मायक्रोफोनवरती जोडा. काय बाबा या भलता काम आहे मग. चला असू दे माझा मा डांगडिंग चालू करे तू. इथे चांगला बॉल काय सांगायचं आहे. बायकोचा फोन आला म्हणजे 12 महिने वर्षाचा 3रा दुष्काळ महिना. बायकोचा फोन हा का. तांबा घडी व तांबा आत्ता माली येईल बघ. नको झाले तर ओ इथे असून एक नाही बॅटमन तुला येतो का बायकोचा फोन. नको झाले तिथं रा आणि ते फलंदाज अजून एक बाद. अगदी थँक्यू डीजेचा विचार केला ना तर मी एवढ्या स्पर्धा समालोचक केल्या असं डीजे मला पाहायला मिळालं नाही. कारण डीजेच्या माध्यमातून देखील कॉमेडी पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर खूप चांगले व्यक्तिमत्व डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. बॅटमन उले चौकास वय कपाळाचा कोकू कडल काय सांगा गडी पार आयतीमध्ये जाताना हळदील गेल्या वरी फटिवून काढाय मोकळं आणि ते चांगला बॉल राहिलाय. अगदी विचार केला तर मॅच महत्वाची मुख्य पंच आपण पाहतोय अनंता गावंडा या स्पर्धेचे आयोजक. इथे फटका फसलाय शत्रक्षक आहे याचा चाबू हुमट आलं. यावेळेस अजून एक फलंदाज बाद ठोकली द्या. म्हणून जुगडा सरांना मी विनंती करेन आपण या मायक्रोफोनवरती जोडा. धाबा धावफलकावरती 28 आणि अजून 8 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. मॅच चांगली महत्वाची आणि आयोजकांनी इथे बोलण्याची संधी दिली. आयोजकांचे मी खूप खूप धन्यवाद करीन. थँक्यू. थँक्यू सुरेश सर. या दरम्यान आवाज ऐकला गेला. फटका चांगला खेळायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. चांगला आवाज कशा विभागातील ऐकायला मिळाला. कर्जत कशा विभागातील तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचण्याचं काम केलं. सुरेश केवारी सरांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचा अद्यापपर्यंत विचार केला तर तू मै या ठिकाणी मेडन ओव्हर फेकला जातोय. गोलंदाजी आवडली असेल या ठिकाणी रामदास पारदी यांची तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण आपल्याच गावातील धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी बघितले गेले तर येणारे चेंडू होते 12 आणि 7 धावसंख्येची गरज असताना त्या ठिकाणी मेडन ओव्हर फेकला जातं. आता उर्वरित समीकरण आपल्या समोर अगेन्स्ट पाहायला मिळतं. तामनवाडी विपक्ष चिंचवली असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. येणारे 6 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज आहे.
अतिशय चांगली मॅच आपल्याला अनुभवायला मिळते. एका इगला बघितला गेला तर दामनवाडी सिंग, एका इंडचा बघितला गेला तर चंदेरी चिंचवली